गुड मॉर्निंग. ध्वनी म्हणजे साऊंड चॅप्टरवरती जे MPSCला क्वेश्चन विचारलेले ते आज आपण बघणार आहोत. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश डॅश सेंटीमीटर सेकंदने वाढतो. याचा आन्सर काय ते 61. 11वीच्या फिजिक्सच्या पुस्तकात पेज नंबर 149 वरती तुम्हाला याचा आन्सर सापडेल. याचा आन्सर येणार 61 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात जास्त असतो? याचा आन्सर येते घन म्हणजे काय स्थायू माध्यमात. 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला याचा आन्सर सापडेल. क्वेश्चन नंबर 3 जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला काय म्हणायचं? डॉपलरचा इफेक्ट. 11वीच्या फिजिक्सच्या पुस्तकात पेज नंबर 153 वरती तुम्हाला याचा आन्सर सापडेल. आपण डिटेल्समध्ये आपल्या शॉर्टमध्ये टाकलेले आहेत विथ पेज नंबर क्वेश्चन आलेले ते. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? प्रतिध्वनी तरच ऐकू येतं जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांच्यातील अंतर किती पाहिजे? 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर. हे तुम्हाला 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये सापडेल. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? सोनार साऊंड श्रेणीयंत्र कुठे वापरले जाते? हे सुद्धा 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये सापडते. पाणबुडीसारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी. क्वेश्चन नंबर 6 काय आहे? हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. 9वीचं स्टेट बोर्ड पेज नंबर 129 वरती तुम्हाला फॉर्म्युला सापडेल. ध्वनीचा वेग इज इक्वल टू वारंवारता इंटू तरंग लांबी. हा फॉर्म्युला यूज करून आन्सर फाइंड करायचा. वेग इज इक्वल टू वारंवारता इंटू तरंग लांबी. आपल्याला क्वेश्चन मध्ये वारंवारता किती दिल्या? 100 हर्ट्ज. सॉरी 1000 हर्ट्ज. तरंग लांबी किती दिल्या? 0.25 मीटर. तेव्हा आपण वेलोसिटी फाइंड करायची. वेलोसिटी किती येणार? 250. आपल्याला काय विचारले क्वेश्चन मध्ये? डिस्टन्स काढायला विचारले. वेलोसिटी इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटी किती आपली? 250. टाइम किती दिले त्यांनी? 5 सेकंद इज इक्वल टू डिस्टन्स. हे किती येणार? 1250. याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 2. 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला याचा आन्सर सापडून जाईल. हा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये काय केलेलं? वारंवारता दिलेली 1000 हर्ट्ज, तरंग लांबी दिलेली 0.25 मीटर आणि एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करायचा असेल तर कापलेलं अंतर काढायचं आहे. याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 2 1250. क्वेश्चन नंबर 7 हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात. ह्याचा आन्सर येते सोनार. 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आन्सर सापडेल तुम्हाला. ध्वनी. क्वेश्चन नंबर 8 ध्वनी तरंग ही यांत्रिकी अनुतरंग असून खालीलपैकी कोणत्या माध्यमातून त्या प्रवास करतात? कशा कशामध्ये? वायू, द्रव आणि घन. वरीलपैकी सर्व माध्यमातून. 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये याचं आन्सर सापडेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 9 काय? ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे ध्वनीची श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. क्वेश्चन नंबर 10 जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळेल तेव्हा त्याचे प्रतिबंधित रूप हे काय होणार नाही? अवस्था बदलणार नाही. क्वेश्चन नंबर 11 खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहेत? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 क आणि ड. म्हणजे कोणतं? ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ असे म्हणतात. अ आणि ब चुकीचा आहे. क्वेश्चन नंबर 12 काय? याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. एका किती दिलाय? 257 ग्रॅमचा चेंडू आहे. त्याचं वेग किती? 257 मीटर पर सेकंद असेल तर त्याची तरंग लांबी फाइंड करायची आहे. लॅम्बडा इज इक्वल टू h/mc. हा फॉर्म्युला यूज करायचा. m म्हणजे मास, c म्हणजे वेलोसिटी. h म्हणजे काय असते? कॉन्स्टंट असते. h किती दिलाय त्यांनी? 6.626 इंटू 10⁻34. मासचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? ग्राम मध्ये. किलोग्राम मध्ये किती येणार? 0.257 इंटू c म्हणजे वेलोसिटी असते. किती दिलाय त्यांनी? 257. त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 0.10च्या समथिंग येते इंटू 10⁻34. हे काय होणार? 10⁻1 इंटू 10⁻34. हे किती येणार? 10⁻35. आन्सर येणार ऑप्शन नंबर 1.
क्वेश्चन नंबर 13. वीज चमकल्याच्या 5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर जर ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर पर सेकंद असेल तर काय करायचं? डिस्टन्स. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला वापरायचा. वेग किती दिलाय? 340. 340 × 5 केल्यानंतर 1700 मीटर येते. ऑप्शन नंबर 3 आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 14. विशिष्ट वारंवारता असणाऱ्या एका ध्वनी तरंगाचा वेग किती आहे? 336 मीटर आहे आणि तरंग लांबी किती आहे? 3 सेंटीमीटर. तर वारंवारता काढायचं आहे. मीटर आणि सेंटीमीटरचं कन्व्हर्जन करून घ्यायचं. हे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती असते? 1 मीटर इज इक्वल टू किती असते? 100 सेंटीमीटर. हे किती होणार? 3600 डिवायडेड बाय 3 करायचं. ह्याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 15. श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या ध्वनी लहरीच्या साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी काय असत्या? अ आणि ब सत्य. गर्भात असलेल्या दोष समजण्यासाठी, हृदयाच्या झडपाची हालचाल समजण्यासाठी. नवीच्या स्टेट बोर्डमध्ये आन्सर सापडेल. क्वेश्चन नंबर 16. खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरीचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात? ते आन्सर येते वेल, गेंडा आणि हत्ती. नवीच्या स्टेट बोर्डमध्ये आन्सर सापडेल. क्वेश्चन नंबर 17. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बोलतो तेव्हा ध्वनीची काय विपुलता वाढते, म्हणजेच काय अँप्लिट्यूड वाढतो. क्वेश्चन नंबर 18. खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? याचा आन्सर येते सर्वच. श्रवण क्षमता कमी होते, बहिरेपणा येतो, पुनरुत्पन्नावर, यंत्रणेवर वाईट परिणाम होतो, गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते, मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्यावर परिणाम होतो. क्वेश्चन नंबर 19. खालील विधानाचा विचार करा. काय करायचं? याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधान ओळखायचे आहेत. धाड धुक्या असलेल्या रात्री दूर होऊन जाणाऱ्या गाड्याची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते, बरोबर आहे. ध्वनीचा हवेतील वेग व हवेच्या आर्द्रतेची समानुपाती असते, हे पण बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20. उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब स्पष्टपणे ऐकू काय येतो? कारण हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते. क्वेश्चन नंबर 21. खालीलपैकी योग्य काय करायचं? आपल्याला वाक्यांची निवड करायची. याच्यामध्ये अ, क, ड बरोबर आहे, म्हणजे ब चुकीचं आहे. ध्वनी लहरी निरवात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. ध्वनींना काय माध्यमांची आवश्यकता असते. ब चुकीचा आहे. अ, क, ड बरोबर आहे. ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहेत. ध्वनी लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने वाहतात. हे नवीच्या स्टेट बोर्डमध्ये सापडेल तुम्हाला. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा निकृष्ट ठेवण्याचे कारण निनाद, हे पण नवीच्या स्टेट बोर्डमध्ये सापडते. समुद्रात खोलीमध्ये हा पीवायक्यू रिपीट झालाय. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय सोनार तंत्रज्ञान वापरतात. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते? माध्यमातील कणांच्या कंपनामुळे. ध्वनी लहरीच्या प्रसारणासाठी काय असते? माध्यमांची आवश्यकता असते. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी कोणत्या तरंगाचे ध्रुवीकरण पोलरायझेशन होत नाही? हवेतील ध्वनी तरंगाचे. वारंवारतेचे एकक काय? हर्ट्झ. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? आयाम, अँप्लिट्यूड. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतोय? 76 सेंटीमीटर, 29.9 इंच आणि 1013 मिलीबार. हे चारही पण ऑप्शन बरोबर आहेत. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूचे तळाशी छोटे चित्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक वापरण्यासाठी वापरला तर चेंडू दोलकाने घेत असताना दोलकाचा दोलनकाल प्रथम वाढतो, नंतर कमी होतो. याचा रेफरन्स तुम्हाला पेंडोलम मध्ये सापडेल. पेंडोलमच्या रिगार्डिंग हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 31. खालील निर्देशित ऐकण्याच्या प्रमाणानुसार नागरिकांची ऐकण्यात बिघाड न होता किती आहे? 85 dB. ऑप्शन नंबर 2. आपल्या शॉर्ट मध्ये आपण जे स्टेट बोर्ड मध्ये क्वेश्चन आलेले एमपीएससी ला, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स, ते विथ पेज नंबर टाकलेले. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत चॅनल शेअर करायला विसरू नका.